एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। अजित पवारांनी रोहित पवारांबद्दल सूचक वक्तव्य केलं आणि त्यावरून राम शिंदेंनी थेट आरोप केलाय। अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, दादांच्या षडयंत्रामुळे माझा बळी गेला असा आरोप राम शिंदे यांनी केलाय। पाहूया। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं? थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं? नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवार रोहित पवारांना म्हणाले। आणि राम शिंदेंनी अजित पवारांवर कर्जत जामखेडमध्ये महायुतीचा धर्म न पाळल्याचा आरोप केला। कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर मानवंदना देऊन अजित पवार निघाले होते। त्याचवेळी अजित पवारांसमोर रोहित पवार आले आणि ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं सूचकपणे अजित पवार म्हणाले। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं? दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। अजित पवारांचा हा व्हिडिओ समोर येताच रोहित पवारांकडून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार राम शिंदेंनी आपण अजित पवारांच्या नियोजित कटाचा बळी ठरल्याचं म्हटलंय। वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे, पक्षाकडे, अजितदादांकडे मागणी करत होतो, परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं। याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे। गेल्या वेळेस जेव्हा 19ला ते हारले होते तेव्हा त्यांनी खापर हे विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं। आता दादा नवीन बळीचा बकरा दिसत आहेत, यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे असा केवलवाना प्रयत्न त्यांचा आहे। 30-40 कोटी खर्च केला असं आम्हाला कळतं, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला, एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पराजय हा स्वीकारावा लागला। याच्यावर कुठेतरी त्यांचं नैराश्य त्यांच्या मुखातून बोलते असं आपल्याला म्हणावं लागेल। रोहित पवारांसमोर अजित पवार बोलून तर गेले, पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तात्काळ यू-टर्न ही घेतला। आपण असं बोललोच नसल्याचं अजित पवार म्हणाले। मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं। नाही, कोण म्हणलं? मी तसं काहीच बोललो नाही। नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता। तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या। कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार आणि भाजपच्या राम शिंदेंमध्ये काट्याची टक्कर झाली। रोहित पवारांना 1,27,676 मतं मिळाली, तर राम शिंदेंनी 1,26,433 मतं घेतली। अवघ्या 1,243 मतांनी राम शिंदेंचा पराभव झाला। रोहित पवार अजितदादांचे पुतणेच आहेत। कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभाही घेतली नाही, तेच अजित पवारांनी बोलूनही दाखवलं। आणि रोहित पवारांनीही दादांची सभा झाली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, हे मान्यही केलं। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं? माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे, शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती, आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती।
नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. निवडणुकीच्या पूर्वीचा हा धागा आहे. मला ही गोष्ट अगोदरच समजलेली होती, परंतु राजकारणात चर्चा असतात, विश्वास ठेवायचा नसतो. आणि शेवटी त्यांनी जो काही कौटुंबिक त्यांचा करार झाला की आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि अजितदादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही, हा जो करार झाला त्यांचा. आणि हे जे माझ्या विरोधी कट कारस्थान रचलं, आमदार रोहित पवार यांनी स्वतः मतदान केलं नाही, त्याच्या कुटुंबाने मतदान देखील बारामतीमध्ये केलं नाही, आणि अजितदादांनी मी वारंवार मागून देखील सभा दिली नाही. हा महायुतीचा वरिष्ठ नेत्यांनी धर्म पाळला नाही, ही माझी खात्री झाली. मी पक्षाला सांगितलंय, नेतृत्वाला सांगितलेलं आहे. राम शिंदेंच्या आरोपांनंतर भाजपच्या अतुल भातखळकरांनीही नेतृत्वाकडून गंभीर दखल घेतली जाईल असं म्हटलंय. राम शिंदे जे काही म्हणाले असतील त्याची नक्कीच पक्षाच्या पातळीवर गंभीर दखल घेऊन त्याच्यावर योग्य ते विचार केला जाईल. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. राम शिंदेंचे आरोप गंभीर आहे. त्यातच माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं म्हणत अजित पवार सूचकपणे बोललेच आहेत. पुढे काय होतं दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.